बाहुली धरण परिसरात पर्यटक कुटुंबावर जीवघेणा हल्ला व लूटमार, 9 आरोपी अटकेत. इगतपुरी तालुक्यातील बाहुली धरण परिसरात फिरण्यासाठी आलेल्या पर्यटक कुटुंबावर हल्ला करून लूटमार करणाऱ्या टोळीला नाशिक ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक 12 जुलै 2026 रोजी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास नाशिक शहरातील एक कुटुंब बाहुली धरण परिसरात फिरण्यासाठी गेले होते. यावेळी 2 अनोळखी युवकांनी संबंधित कुटुंबातील महिलेकडे पाहून अश्लील हावभाव केले. याचा जाब विचारल्याचा राग मनात धरून आरोपींनी साक्षीदारांना बोलावून पर्यटक कुटुंबावर हल्ला केला. यानंतर पीडित कुटुंब नाशिकच्या दिशेने निघाले असता आरोपींनी त्यांच्या वाहनाचा पाठलाग करून वाहन अडवले. बांबूच्या काठ्या, बेसबॉल स्टिक व लोखंडी रॉडच्या साहाय्याने वाहनाची तोडफोड केली. तसेच मारहाण करून सोन्याची चेन व मोबाईल हिसकावून घेत जीवघेणा हल्ला केला. या प्रकरणी इगतपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 166/2026 दाखल करण्यात आला असून सखोल तपासादरम्यान पोलिसांनी खालील 9 आरोपींना अटक केली आहे. आरोपी 1 विशाल मच्छिंद्र भटाडे वय 27 वर्ष, राहणार गिरनारे, तालुका इगतपुरी. आरोपी 2 अनिकेत गणेश मानवेडे वय 24 वर्ष, राहणार गिरनारे, तालुका इगतपुरी. आरोपी क्रमांक 3 अनिरुद्ध विठोबा भागडे वय 25 वर्ष, राहणार नांदगाव सदो, तालुका इगतपुरी. आरोपी क्रमांक 4 सागर उर्फ लोकेश गोकुळ गीते वय 22 वर्ष, राहणार माणिकखांब, तालुका इगतपुरी. आरोपी क्रमांक 5 विनोद लक्ष्मण बोराडे वय 26 वर्ष, राहणार इगतपुरी गावठा. आरोपी क्रमांक 6 सचिन दत्तू आडोळे वय 29 वर्ष, राहणार मणिखांब, तालुका इगतपुरी. आरोपी क्रमांक 7 अर्जुन चिंधू आडोळे वय 25 वर्ष, राहणार माणिकखांब, तालुका इगतपुरी. आरोपी क्रमांक 8 देविदास कचरू भगत वय 25 वर्ष, राहणार बालाईधुरी, तालुका इगतपुरी. आणि आरोपी क्रमांक 9 अजय भूषण दालभगत वय 20 वर्ष, राहणार देवळेगोटी, तालुका इगतपुरी. पोलिसांनी आरोपीकडून गुन्ह्यात वापरण्यात आलेली टाटा योद्धा पिकअप MS46 CL 3734 जप्त केली असून फरार आरोपी व इतर वाहनांचा शोध सुरू आहे. तर या संदर्भात अधिक माहिती पोलीस अधिकारी यांनी दिली आहे. 12 तारखेला इव्हिनिंगच्या दरम्यान जी बाहुली डॅम परिसरामध्ये इगतपुरी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जी घटना घडलेली होती, ज्या घटनेमध्ये महिलेवरती हात उगारणे, त्याचबरोबर विनयभंगाची घटना, त्याचबरोबर त्यांनी दिलेल्या तक्रारी अनुषंगानं ज्या गोष्टी आहेत त्या अनुषंगानं योग्य जो गुन्हा आपल्याकडे दाखल करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये त्यांची मोबाईल असेल त्याच्या अनुषंगानं, त्याचबरोबर इतर त्यांची गाडीची जी काच आहे त्या गाडीच्या काच वेगवेगळ्या ठिकाणी अशा प्रकारचे स्टिक्स मारून फोडणे, त्याचबरोबर दगड मारून फोडणे, त्यांच्यावरती हमला करणे, अशा अनुषंगानं आपण जे आहे ते अटेम्प्ट टू मर्डर, त्याचबरोबर इतर डेकॉयटी, अशा प्रकारची वेगवेगळी जी गंभीर कलम आहेत अशा प्रकारची सगळी गंभीर कलम या ठिकाणी आपण लावून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या अनुषंगानं याच्यामध्ये आतापर्यंत एकंदरीत 9 आरोपी जे आहेत ते 9 आरोपींना पूर्णपणे ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि त्याच्यावरती कारवाई सुरू आहे. हे जे एकंदरीत आरोपी आहेत हे आरोपी त्या परिसरामधले आहेत आणि हे सगळे जे आरोपी होते हे आरोपी वेगवेगळ्या इगतपुरी भागामधले, त्याचबरोबर नांदगाव सदो नावाचं गाव आहे, बलाईधुरी आहे, गिरनारे आहे आणि माणिकखांब आणि त्या आजूबाजूच्या परिसरामधले असे सगळे हे आरोपी आहेत, एकमेकांच्या ओळखीचे आहेत आणि त्यांनी अशा प्रकारचं 9 आरोपींना आपण ताब्यात घेतलेलं आहे. आणि याच्यामध्ये इतर जे आणखी काही आरोपी त्याच्यात निष्पन्न झालेले आहेत त्याच्यामध्ये फिर्यादीने आपल्याला तक्रारी दिल्याप्रमाणे इतर जे 6-7 आरोपी होते, त्याचबरोबर त्यामध्ये इतर काही इन्व्हॉल्ड आहेत जे असोसिएट आहेत क्राईमला करणारे, त्याचबरोबर यांच्याशी गाडी देणारे, काही मदत करणारे, अशा प्रकारच्या सगळ्या आरोपींना आपण याच्यामध्ये इन्व्हॉल्ड करून या गुन्ह्यामध्ये आपण त्यांना निष्पन्न केलेलं आहे. त्याचबरोबर व्हिडिओद्वारे सुद्धा आपण निष्पन्न केलेलं आहे. आरोपी याच्यामधला भोईर नावाचा एक आरोपी आहे, त्या आरोपीला पूर्वीचा एक त्याच्यावरती मर्डरचा गुन्हा त्याच्यावरती दाखल आहे 2020-21 दरम्यानचा, तर त्याच्यामधला तो आरोपी आहे. त्या व्यतिरिक्त आणखी असा कुठल्याही आरोपीचं बाकी कोणाचं क्रिमिनल रेकॉर्ड नाही आहे, एकाच आरोपीचा आहे. तर त्या अनुषंगानं जो आरोपी आहेत ह्या सगळ्या आरोपीच्या अनुषंगानं आपण खात्री केलेली आहे आणि त्या अनुषंगानं आपण याच्यामध्ये अतिशय कडक कलम लावून महिलांच्या कुठल्याही प्रकारचं, त्याचबरोबर पर्यटनावरती असा प्रकारचा कुठलाही परिणाम होणार नाही, त्याचबरोबर एकंदरीत ह्या अनुषंगानं आपण अतिशय कडक कारवाई जी आहे ती कडक कारवाई आपण करत आहोत. आपल्या जिल्ह्यातील व तालुक्यातील बातम्या व जाहिराती तात्काळ बघण्यासाठी आजच DJ महाराष्ट्र न्यूज चांदवड या चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा. तसेच प्रत्येक ठिकाणी अनुभवी प्रतिनिधी नेमणे आहे. कार्यालय पत्ता चांदवड कृषी उत्पन्न समिती गेट नंबर 2, सांगळे कॉम्प्लेक्स, नाशिक हायवे, चांदवड. मुख्य संपादक देविदास जाधव. संपर्क 98 22 49 99 40 आणि 89 83 15 04 60.